जगामध्ये कुठं बी जाय, अरे जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. दुश्मन जण जण खतवून जाये, तिकडे तिकडे बघू नको बाप भीमराव हाय. अरे जगामध्ये कुठं बी जाय, अरे जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. अरे जगामध्ये कुठं बी जाय, माझ्या भीमाचा दरार आहे. अरे जगामध्ये आज आपल्या इथं बालप्रबोधनकार प्रिया नफ्ते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान देणार आहे. तरी सर्वांनी शांततेचं सहकार्य करून आणि ती आत्ता सध्या 7वी परीक्षा दिलेली आहे, 8वीला आता जाणार आहे. तर आपण सर्वांनी शांततेने तिचं व्याख्यान ऐकावं. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. ताईंचा आवाज किती मोठा आहे तेवढाच मोठा माझा आवाज आहे. तर सर्वांनी माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्धांचा जय हो. बुद्ध के विचारों अनुसार 84,000 बुद्ध विहारे निर्माण करने वाले सम्राट अशोकांचा जय हो. बुद्ध के विचारों अनुसार समता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय पर आधारित रहते का स्वराज निर्माण करने वाले छत्रपति शिवाजी महाराज की, महिला और बहुजनों के लिए पहली स्कूल शुरू करने वाले महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, मनुस्मृति के 5,000 सालों की गुलामी से समाज को मुक्त कर संविधान के माध्यम से हक एवं मानवाधिकार दिलाने वाले विश्व रत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आहे, परंतु आवाज काहीच येत नाहीये. जोरात आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छान, आता आला आवाज आणि शेवटपर्यंत आला पाहिजे बरं का. ताईंनी सांगितलं ना आता आपल्याला तसाच आवाज आला पाहिजे. खरं तर फडके ताई यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी आपले विचार मांडले आणि त्यांचंच इन्स्पिरेशन घेऊन बाकीच्या महिलांनी पण आपले विचार मांडले पाहिजे असे मला वाटते. खरं तर या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते. या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आपले माननीय सुरेश फडके सर यांनी या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आहे. तर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की माननीय फडके सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्या. अशा वाजतात का टाळ्या? जोरात वाजल्या पाहिजेत. व येथे मला निमंत्रित करून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते. आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. दीनदलितांच्या उद्धारात, दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान. केला 14 तळ्याचा सत्याग्रह, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिया नफ्ते करते नमन, करते नमन. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास सांगणार आहे, जो तुम्ही आजपर्यंत ऐकलेला नसेल. खरं तर 8 एप्रिल
ही छत्रपती शिवराय यांची खरी जन्मतारीख. इतिहासाचार्य तारवटकर व विलास खरात यांची संशोधनातून सिद्ध केले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख ही 8 एप्रिल 1627 आहे. आपण पुस्तके वाचली तर ते आपल्याला समजेल. 19 फेब्रुवारीला आपण RSSच्या गोवळकरांची जयंती साजरी करत आलो. मागील वर्षी आम्ही जुन्नर किल्ल्यावर गेलो होतो. तिथे आम्ही लाखोंच्या संख्येने छत्रपती शिवरायांची खरी जन्मतारीख साजरी केली, खरी जयंती साजरी केली. खरं तर रयतेच्या स्वराज्याचे संकल्पक असलेले राजे शहाजी महाराज यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ येथे झालेला आहे. साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धाचा विचाराचा प्रभाव होता. जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्या पोटात बाळ शिवबा होते तेव्हा शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हे शिवनेरी किल्ल्यावर आले. कारण त्या किल्ल्यावर चौफेर बुद्ध लेण्या आहेत. बाळ शिवबांवर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले. त्या काळी शिवनेरी किल्ल्यावरून बुद्ध भिक्षुक बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत असत. आपल्यापैकी कोण कोण शिवनेरी किल्ल्यावर गेले जरा हात वरती करा. मी शिवनेरी किल्ल्यावर गेली आहे. त्या बुद्ध लेण्यांचा वापर आज पाणी साठविण्यासाठी केला जातो. जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथून 50 मीटर लांब एक मस्जिद आहे. त्या मस्जिदीखाली एक बुद्ध विहार आहे. त्याचा एक हौद म्हणून वापर केला जातो. किती दुर्दैवाची बाब आहे. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. शिवरायांवर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव असल्याने त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून रयतेच्या स्वराज्याचे तोरण बांधले. 6 जून 1674ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्यांच्या राज्याभिषेकातील पुण्यातील ब्राह्मणांनी शूद्र म्हणून नाकार दिला तर काशीच्या गागा भट्टाला त्यांच्या सहकाऱ्यांनी बुद्धाचं व शिवरायांचं नातं सांगितलं. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे वडील सिद्धोधन हे शाक्य कुलीन वंशाचे अधिपती म्हणजेच शेतकरी कुणबी राजा होते. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी आपला सुखी संसार सोडून राणावनांचा मार्ग धरला. अत्तदीप भव असा महान संदेश दिला. तुम्हीच तुमचे गुरु होऊ शकता. तुम्हाला कथाकथित गुरु करण्याची गरज नाही व कोणाच्या शरण अथवा पाया पडण्याचीही गरज नाही. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता. जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता. दुःख आर्य अष्टांग मार्गाने नष्ट होते हेही सांगणारा पहिला बुद्ध होता. आणि जगातलं दुःख नष्ट करून सुख मिळवून देणाराही पहिला बुद्ध होता. हे नातं गागा भट्टाच्या लक्षात येताच तो रायगडावर येण्यास तयार झाला. परंतु त्याने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने केला. हा अपमान राजमाता जिजाऊ यांना सहन झाला नाही म्हणून त्या 10 दिवसात मृत्यू पावल्या. 17 जून 1674ला शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक सुद्धा केलेला आहे. 24 सप्टेंबर 1674ला शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलगिरी गोसावीद्वारा त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक केलेला आहे. रयतेच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा आपला राज्याभिषेक शाक्य म्हणजेच बुद्ध पद्धतीने केलेला आहे. हा इतिहास आहे. हा तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांचा लढा हा जाती धर्मासाठी नव्हता, तो राजकीय सत्तेसाठी होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 35 ते 40% सैन्य हे मुसलमान होते. छत्रपती शिवरायांना वाघनख बनवून देणारा देखील मुसलमान होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रथम चित्र देखील एका मुसलमानाने काढलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित असलेले रयतेचे स्वराज्य निर्माण केले. एवढी क्रांती चालू असताना हे मनुवाद्यांना सहन झाले नाही म्हणून 3 एप्रिल रोजी कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने शिवरायांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला. संभाजी महाराज यांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत बुद्धभूषण लिहिल्याने त्यांना देखील मनुस्मृतीनुसार मारण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानले. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827ला झाला. तुम्हा मला प्रश्न पडत असेल की महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारीलाच का शाळा
शाळा सुरू केली. 3 जानेवारीलाही करू शकत होते. या मागचं कारण म्हणजेच 1 जानेवारी 1818च्या म्हणजेच भीमा कोरेगाव योद्ध्यांना मानवंदना म्हणून त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. खरं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण पुण्यात गेल्यास दगडूशेठ गणपतीच्या दर्शनास जात असाल तर त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोरच भिडेवाडा आहे. त्या भिडेवाड्याला अवश्य नमन करा, कारण त्या भिडेवाड्याने तुम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवले. खरंच आता येथे मान्यवरांचं आगमन झालं आहे तर त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा. आपल्या विभागातील बाळासाहेब ओसवाल. बर, ठीक आहे. बाळासाहेबांना पण तुला ऐकायचं. बाळासाहेबांचे टाळ्या वाजून स्वागत करा. खरंच एवढं व्यक्तिमत्व आलंय, मोठं व्यक्तिमत्व आलंय. टाळ्या अशा वाजतात का? जोरात वाजल्या पाहिजे. स्त्री शिक्षणाचं मुहूर्तमेढ करणारं भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. परंतु त्या भिडेवाड्यासमोर दगडूशेठ गणपतीचं बांधलेलं मंदिर हे गुलाम बनविण्याचं जाळ आहे. तर भिडेवाडा खुणवतोय. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण, गाजलेल्या होत्या ओळी पण, त्यावरी सवाल साठ होते, सवाल साठ होते. पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची येथूनच ग एक एक गाठ होते, एक एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते, पावलोपावली त्यांच्या आडवळणाचे घाट होते. डबक्यात साचलेल्या पाण्याचे, डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते, वाहणारे पाट होते. विरोधाच्या अंधारातून मग, विरोधाच्या अंधारातून मग प्रकाशमय वाट होते. खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानलं आणि 24 सप्टेंबर 1873ला विषमतावादी धर्मत्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले म्हणतात, बुद्धिविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले आणि वित्तेविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, एका विद्येने केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिलला झाला. आपण आज त्यांची जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर has a well-religionous personality who abounded for society, give justice for the lit community and सत्याग्रह मार्ट they taste like water. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना म्हणतात, मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला नाही, कारण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व बुद्धांचे जीवन कार्य माझ्या डोळ्यासमोर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करताना म्हणतात, पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, तो आता सर्वसामान्याच्या मताने मतपेटीतून घेईल. परंतु आता आले आहेत ईव्हीएम मशीन. या ईव्हीएम मशीनने तर लोकशाहीचा घात केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुन्हेगार वह होता है, गुन्हेगार वह होता है जो गुन्हा सहत आहे, जो गुन्हा सहत आहे. आणि आज तेच होत आहे याचा विवेकशील नागरिकांनी विचार करायला हवा असे मला वाटते. 1935 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. तुम्हाला प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्वरितच धर्मांतर का नाही
केले. या मागचं कारण म्हणजेच इतिहासात ज्या महापुरुषांनी विषमतावादी धर्म त्याग करून मानव मुक्तीचा धर्म स्वीकारला त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले कार्य पूर्ण करायचे होते, जे त्यांनी 35 ते 40 वर्षात पूर्ण केले. 1956 14 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांना सोबत घेऊन नागपूर येथे बुद्ध धम्म स्वीकारला. तुम्हाला अजून एक प्रश्न पडत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबरलाच का बुद्ध धम्म स्वीकारला? त्यावेळी 1956 14 ऑक्टोबरला विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बुद्ध धम्म स्वीकारून मोठी धम्माची क्रांती केली, म्हणून अशोक विजयादशमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म स्वीकारला. ते पुढे आपल्या 10 लाख अनुयायांना बुद्ध धम्म देणार होते 16 डिसेंबर 1956 परंतु त्यांचा 6 डिसेंबर 1956 संशयास्पद मृत्यू घडून आणला. 1956 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. लाखो लोक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर जातात. साहजिकच आहे की तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा कार्याचा जागर होताना दिसून येतो. परंतु हे मनवादांना सहन झाले नाही, म्हणून त्यांनी 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडून समाजात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 26 नोव्हेंबरला संविधान लिहून पूर्ण झाले, म्हणून आपण संविधान दिन हा आपण मानव मुक्तीचा दिवस म्हणून साजरी करतो. या मानव मुक्तीच्या दिनी म्हणजे 26 नोव्हेंबरला कजाबला माध्यम म्हणून मुंबई हल्ला घडवून आणला आणि मानव मुक्तीच्या दिवसाला काळा दिवस करण्याचा प्रयत्न केला. 9 ऑगस्ट 2018ला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर दिल्ली प्रशासन व मीडिया समोर संविधानाला जाळण्यात आले. संविधान विरोधात घोषणा देण्यात आल्या. विषमतावादी प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी 1950 मध्ये संविधान लागू झाले ते आज 2024 पर्यंत त्यात 105 घटना दुरुस्त केल्या. किती? 105. त्यातील बऱ्याच बहुजनांच्या हिताच्या होत्या, त्या नेस्तनाबूत करण्यात आल्या. आपल्यातील लोक म्हणतात संविधानाला हात लावला तर हात तोडून टाकू, परंतु काय होतंय याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. इतिहासात ज्या महापुरुषांनी विषमतावादी धर्म त्याग करून मानव मुक्तीचा धर्म स्वीकारला त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते. आपण पुस्तके वाचली, शिवरायांची, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, तत्व इथेच आपल्याला समजेल. म्हणून म्हणावेसे वाटते इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने धर्म छोड़ा. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत, तर आपल्याला संविधान निर्मितीचा इतिहासही माहिती असणं गरजेचं आहे. जो वाचायला कंटाळा करतो तो अर्धवट ज्ञान घेऊन फिरतो, म्हणून खरा इतिहास वाचणं अतिशय गरजेचं आहे, समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. काँग्रेस प्लस गांधीचा चेला चपाट्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कट्टर विरोध असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर कसे निवडून गेले? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1916 ते 1942 म्हणजे 26 वर्ष संघर्ष करून अस्पृश्यांना जागृत करून संघटित केले. दिनांक 18, 19 आणि 20 जुलै 1942 राष्ट्रीय अधिवेशन घेतले. त्यात 75,000 कार्यकर्ते उपस्थित होते. 50,000 पुरुष आणि 25,000 महिला देखील उपस्थित होत्या. अस्पृश्य समाजातील 1500 जाती होत्या. अस्पृश्यांना जागृत करून संघटित करण्याचे महाकठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी केले. उत्तर भारतातील गोरे अस्पृश, मध्य भारतातील सावळे अस्पृश आणि दक्षिण भारतातील काळे अस्पृश म्हणजे थोडक्यात राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण केले आणि त्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा पाया त्यांनी अस्पृश्यांना बनविले. काँग्रेस प्लस गांधीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कट्टर विरोध होता. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडला नव्हता.
तेव्हा बंगालमधील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमच्या बंगालकडून तुम्ही संविधान सभेची निवडणूक लढा अशी विनंती केली. नमोशूद्राय जातीच्या प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मते दिली. महाप्राण जोगेंद्रनाथ मंडळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचार प्रसार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेवर निवडून आले. परंतु नेहरूने ज्या 4 जिल्ह्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर निवडून पाठविले होते ते 4ही जिल्हे पाकिस्तानात देऊन टाकले. जसोर, खुलना, बोरीशाल आणि फरीदपूर त्या 4ही जिल्ह्यांना पाकिस्तानात देऊन टाकले सुडाच्या भावनेने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातील संविधान सभेचे सदस्यत्व रद्द झाले आणि ते पाकिस्तानातील संविधान सभेचे सदस्य झाले. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले. इंग्रज पंतप्रधान विन्स्टन चर्चिलची त्यांनी भेट घेतली, परंतु काहीच उपयोग झाला नाही. इसवी सन 1946ला लॉर्ड वेल्वेन यांनी रेडिओवरून घोषणा केली की आता आम्ही जास्त काळ भारतात राहणार नाही, तर भारतातील लोकांनी मिळून मिसळून संविधान लिहा. 3 छावण्या नेमल्या होत्या, सुवर्ण, अस्पृश्य आणि मुस्लिम. सुवर्ण छावणीचे नेता गांधी होते, अस्पृश्य छावणीचे नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम छावणीचे नेता बॅरिस्टर जिना. दरम्यानच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले आमच्या SC, ST, OBC, NT, VGNT, DTNT म्हणजे लोकांना संविधानिक सुरक्षा अर्थात कॉन्स्टिट्यूशनल सेफ गार्ड मिळत नाही तोपर्यंत मी संविधानाला मान्यता देणार नाही. इकडे इंग्रजांनी मिळून मिसळून संविधान लिहिण्याची अट घातली होती आणि नेहरूंना पंतप्रधान बनण्याची घाई झाली होती. करायचे तर करायचे काय? गांधी मोठ्या धर्मसंकटात होते. तेव्हा गांधी आणि नेहरूंचा सल्ला मसलत होतो. गांधी म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्या चाहते हैं? नेहरू म्हणतात अपने लोगों के लिए संवैधानिक सुरक्षा चाहते हैं. गांधी म्हणतात पंतप्रधान कौन बनेगा? नेहरू म्हणतात मैं बनूंगा. गांधी म्हणतात तो संविधान पे अमल कौन करेगा? नेहरू म्हणतात मैं करूंगा अमल. गांधी म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को जो लिखना है वो लिखने दो, जितनी संवैधानिक सुरक्षा देना चाहते हैं वो देने दो, अमल करना या ना करना वो तुम देख लेना. तेव्हा नेहरूचे डोळे चमकतात, त्याला खरे गांधी कळतात आणि नेहरू लगेचच मुंबईवरील बॅरिस्टर जयकरांना राजीनामा द्यायला लावतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून आणतात. 2 समित्या नेमल्या होत्या, मसुदा समिती आणि घटना समिती. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काम कलम लिहिणे आणि घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद म्हणजे काम कलम मंजूर करणे. गांधी प्लस काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काहीच चर्चा विचारसंगत काहीच केला नव्हता. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडचणीत आणण्याचा डाव खेळत होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही हेच हवं होतं. 7 जणांची समिती नेमली होती, परंतु 6 महिन्याने ते 6ही जण आले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांकडे गेले आणि त्यांनी घडलेली सगळी घटना सांगितली. तेव्हा इंग्रजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्याची पूर्ण मंजुरी दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उदार अंतकरणाने स्वीकारली. 18 तास अभ्यास करून त्यांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधान लिहिण्यात पार पाडले. दरम्यानच्या काळात नेहरू, गांधी, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल त्यांच्याकडे येतात आणि ते म्हणतात तुम्ही आमचे कलम समाविष्ट करा. ते म्हणजे ज्या नागरिकाचे ग्रॅज्युएट झाले असेल त्यालाच मताचा अधिकार आणि त्यालाच उमेदवारीही दिली पाहिजे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आमच्या SC, ST, OBC यांना शिक्षणाचा वाराही माहिती नाही. त्यावेळी ग्रॅज्युएट किती लोक होती? बोटावर मोजण्या इतकी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे न ऐकता निराक्षर आणि साक्षरपणे सर्वांना समान मताचा अधिकार दिला आणि उमेदवारीही बहाल केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान लिहून शिक्षणाचा अधिकार दिला. त्यावेळी मनुस्मृतीने मूलनिवासी बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून आपल्याला शिक्षण दिले. म्हणून म्हणावेसे वाटते भीमजीने हमें बलवान बना डाला. भीमजीने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला.
महिलाओं को अछूत कहा जाता था, उन्हें पंतप्रधान और राष्ट्रपति बना डाला, प्रधानमंत्री और राष्ट्रपति बना डाला। भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है, और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता। एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है, लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं। गांव और शहर की बेटियां अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती है, परंतु सुनने में आती है उनकी सिसकियां। अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहां पर मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है, और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है। क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं? यावर मला एक काव्य पंक्ती आठवते, ती म्हणजे ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली, ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली, हिजाड्यांची हवेली झाली। मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण यातली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली, भ्रष्टतेने रंगीण झाली। अंधार होता नशिबी ज्यांच्या, अंधार होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं। अंधार होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं। मानावे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, तुम्हीच आम्हाला संविधान दिलं, तुम्हीच आम्हाला संविधान दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काम आहे मोठे, त्यांच्या पुढे सूर्यचंद्रही वाटतात छोटे, सूर्यचंद्रही वाटतात छोटे। आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेला भरारा, संपणार नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा, माझ्या भीमाचा दरारा। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी भारताचे प्रधानमंत्री यांना पत्र लिहिले होते की अयोध्येत कुठलाही ऐतिहासिक पुरावा असलेल्या रामाची मूर्ती स्थापन करण्याऐवजी सावित्रीबाई फुले यांची पाठशाला सुरू करावी। खरंच ते पत्र वर्तमानपत्राद्वारे व्हायरल झालं, बऱ्याच लोकांनी कौतुक देखील केलं, परंतु मनवारी व्यवस्थेला बळी पडलेल्या माझ्याच काही बांधवांनी मला माझी जात व धर्म विचारला। तर त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की अरे विचारू नकोस भावा मला जात व धर्म माझी, अरे विचारू नकोस भावा मला जात व धर्म माझी, मानवतेशी आहे गाठ माझी, मानवतेशी आहे गाठ माझी। शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी, शिवराय फुले शाहू आंबेडकरांची वाट माझी, आणि बुद्धांच्या विचाराने होते पहाट माझी, होते पहाट माझी। खरंच या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आहे आणि मला आनंद होत आहे की 50% महिला देखील उपस्थित आहेत। तर सर्वांना माझी विनंती आहे की एकदा महिला मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात। आणि फडके सर यांनी मला येथे निमंत्रित करून बोलण्याची संधी दिली। खर तर फडके सर हे चांगले कवी देखील आहेत, त्यांची आणि आमची भेट खानावडीला झाली होती। खरंच खूप छान या कार्यक्रमाचे आयोजन केले, याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि धन्यवादही व्यक्त करते। मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की पुस्तके वाचा, खरा इतिहास जाणून घ्या, महापुरुषांनी केलेला संघर्ष जाणून घ्या। एवढंच सांगून मी आपल्या सर्वांना सांगते की फडके सरांना सपोर्ट करा, ह्यानंतर अजून मोठा कार्यक्रम झाला पाहिजे यासाठी शुभेच्छा द्या आणि सर्वांनी मदत देखील केली पाहिजे। तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे की फडके सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात। आणि येथे आमच्या बऱ्याच बांधवांनी, महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर खूप आनंद झाला। याबद्दल तुमचे देखील मी मनपूर्वक अभिनंदन करते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय। धन्यवाद प्रिया, आपल्या वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केलंस, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद। यानंतर
आमच्या विभागातील बाळासाहेब ओसवाल 2 शब्द बोल. त्यांच्या आपल्याकडून त्यांना सॉरी पहिलं बोला त्यांना, कारण मग अशी येऊन परत त्यांना जाणवत. छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि या मुलीला बघितल्यानंतर एके दिवशी सर मी माझ्या घरात बसलो होतो आणि माझ्या घरामध्ये आतमध्ये आलं की पहिले गौतम बुद्धांची मूर्ती आहे. माझ्याच एक नात्यातला पण कॉन्व्हेंटमध्ये शिकणारा मुलगा घरामध्ये आला आणि तो माझ्या मुलीला म्हणाला की ही मूर्ती किसकी आहे. 11 वर्षाचं पोरग गौतम बुद्धाची मूर्ती माहीत नाही, तेवढ्याच वर्षाची ही पोरगी असेल, तिने मला जे माहीत नाही ते पण सगळं तिने सांगितलं. म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यानंतरचा फरक. आता मी का म्हणतोय असं, तर त्या माझ्या नातेवाईकांबरोबर त्या मुलाचा बाप आलता. अरे त्याला म्हटलं हे काहीच माहीत नाही का? तर तो मला म्हणाला की त्याला मराठीत बोलू नका, इंग्लिशमध्ये समजतं. म्हणजे ज्याला स्वतःची मातृभाषा माहीत नाही त्याला आपलं दैवत काय माहिती असतं. आणि ही चिटुकली किती बोलून गेली आपल्या सगळ्यांना. मला सुद्धा बसूशी वाटलं की अजून ऐकूशी वाटलं. आता आजकालची मुलं फक्त आपली व्हॉट्सअपवर आहेत. एक राहुल नावाच्या मुलाने SMS केला, व्हॉट्सअपवर चॅट केलं महेशराव, आणि त्याच्यात त्यानं म्हणाला, हर गली में अगर मुमताज होती, हर गली में अगर मुमताज होती तो हर एक गली में ताजमहल बनता. त्याचा मित्र खाली लिहितो, अरे ताजमहल की छोड़, तू तेरी चड्डी पहनने की सोच कर पहिले. एवढंच वाचण्यामध्ये आपलं युवा वर्ग संपत चाललाय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिका, संघटित व्हा, संघर्ष व्हा, हे सगळ्यांना पाठ झालं. हे आता बोलून बोलून कंटाळा आला. किती शिकतात, किती संघटित होतात आणि किती संघर्ष करतात याबद्दल बोलून तितकं कमी आहे. पण एका लेखकाने चांगली त्यांच्या जीवनातली एक कथा सांगितली. ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा एका गाडीतनं प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना सुटापुटामध्ये बघितलेले एक बाबा, त्यांना बघून एक भिकारी त्यांच्या जवळ गेला आणि त्याला वाटलं की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला काहीतरी देतील. त्याला माहित नव्हतं हे कोण आहेत. आणि मग तो तिथं गेला, त्याने हात पसरलं, काय तो म्हटला असेल. बाबा त्याला म्हणाले, तू मला काय देणार, मग मी तुला देणार. तो मोठा प्रश्न त्याच्या डोक्यात येतो की मी भिकारी, लोक मला देतात. हा पहिलाच व्यक्ती मी बघितला की तो म्हणतो तू काय मला देणार. तो म्हणतो मी काय नाही देणार, मी तुमच्याकडे मागतोय. मग बाबासाहेब म्हणाले, मी पण तुला काय देणार नाही. तो निघून जातो. त्या काय गाडीमध्ये त्याला 2-5 रुपये मिळाले असतील, तो घेऊन खाली उतरतो. पण त्याच्या डोक्यातनं विचार जात नाही की बाबासाहेब मला असे का म्हणाले, बाबासाहेब मला असे का म्हणाले. त्याला काय माहित नसतं की हे डॉक्टर आहेत, कोण आहेत, काय तो व्यक्ती का म्हणाला. आणि मग तो विचार करतो. विचार करताना त्याच्या मनामध्ये एक विचार चांगला येतो की आपण त्यांनी प्रश्न असा विचारलाय, नेक्स्ट टाइम कधी आपल्याला असं कोणी विचारू नये. मग आपण काय करायचं, जो कोणी काय देईल, तो जिथे भीक मागत असतो तिथंच एक सुंदर गार्डन असतं, तिथं चांगली चांगली फुलं असतात. मग तो काय करतो, जो माणूस त्याला भीक देईल त्याच्या हातामध्ये तो फुलं देतो. आणि फुलं देत असताना तो इतका प्रसिद्ध होतो की लोक त्याला आवर्जून भीक देऊ लागतात, कारण तो चांगली फुलं लोकांना देतो. काही दिवसांनी पुन्हा बाबासाहेब त्या गाडीमध्येच येतात. पुन्हा हा व्यक्ती
त्यांच्याकडे जातो, त्याला माहिती असते की हे प्रश्न विचारणार, तो त्यांना त्याच्या अगोदरच म्हणतो की मी तुम्हाला काय देणार हे तुम्ही विचारायच्या अगोदरच मी तुम्हाला देतो. मग बाबासाहेब त्याच्याकडनं फुलं घेतात, त्यांच्या खिशातले जे काय असतील ते त्याला देतात आणि बाबासाहेब त्याला पुन्हा म्हणतात, बघ मी मागितलं म्हणून तू दिलं, नाहीतर तू दिलं नसतंस. आणि पुन्हा बाबासाहेब गाडीतनं उतरून तो निघून जातो, तो भिकारी. बाबासाहेब त्यांच्या प्रवासाला पुन्हा निघून जातात. पुन्हा तो माणूस त्या विचारात पडतो की ते मला असे का म्हणाले की मी मागितलं म्हणून तू दिलं. म्हणजे आजकालच्या परिस्थितीमध्ये माणसाने देणं शिकलं पाहिजे. बाबासाहेबांचा हात असा असतो, सांगावं असं का असतो, याचं काय उद्दिष्ट सांगू शकेल कोणी? बाबासाहेब असं करतात, एका बाजूला पुस्तक असतं. मी अनेकांना प्रश्न विचारला सर, मला काही उत्तर मला नाही पडलं. माझ्या मनाला मी विचार केला आणि मग मला असं वाटलं की ते कायम सांगतात समोर बघ तुझं भविष्य आहे, समोर बघ तुझं भविष्य आहे. आणि ते भविष्यच त्या भिकाऱ्याला दिसलं असेल, तो भिकारी पुन्हा त्या विचारात जातो आणि काय भानगड असेल हे मला असं. तो एका गावातला फार मोठा व्यापारी बनतो आणि त्या मुलीचा जो सन्मान तुम्ही केलाय तसं कुणी सन्मान करणारा शिल्लक राहणार की नाही हा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये येतो. म्हणून धनवान होण्यापेक्षा विचारवान व्हा, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाळासाहेब ओसवालजी, आपण खूप चांगले विचार व्यक्त केले. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण 1-2 मिनटं फक्त. आपण पहिल्यांदा येऊन गेलात आणि परत पण आलात, आमच्याकडून थोडा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपणाला विनंती आहे की आपण प्रियाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. यानंतर आपले ओसवाल साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन गायकवाड साहेबांनी स्वागत करायचं. आज जगभरात बाबासाहेबांची जयंती साजरी होते. हे केवळ एकच भारतीय असे आहेत की त्यांची जगभरात जयंती साजरी होते याच दिवशी. आज आपल्या कार्यक्रमाला बाळासाहेब ओसवाल उपस्थित राहिले, माणिक लोंढे उपस्थित राहिले, प्रिया नप्ते हे कालच फोन केला आणि लगेच हो म्हणाली येते, त्याबद्दल तिचंही आभार. आणि आता कुणीही जाऊ नये, आपण जेवणाची व्यवस्था केली आहे, जेवण केल्यानंतरच जायचं आहे. कृपया सगळ्यांना विनंती आहे की आपण आहे तिथंच या इकडं आणि जेवायला बसा, जेवण तयार आहे.